हॅलो. तर इथे मी लंचला कोबीचे पराठे केले होते. तर ते मी कसे केले होते आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये जिरे ॲड केलेलं आहे आणि हिंगसुद्धा ॲड केलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि एक छोटा तुकडा आल्याचा मी किसून ॲड केलेला आहे फोडणीमध्ये. आणि मी ही रेसिपी यूट्यूबलाच बघितली होती, कारण हर्ष आहे ना खूप नाटकं करतो जेवणामध्ये, म्हणून म्हटलं चल पराठे वगैरे तो छान खातो, चपाती वगैरे, पण तो डाळ भात आता अजिबात तोंडाला लावत नाही. तर मी म्हटलं रोज रोज चपातीच का ना, तर म्हटलं पराठे करू आपण. तर कोबी होता, आदल्या दिवशी मी कोबीची भाजी केली होती, पण परत कोबी तसंच राहिला असता, मग खराब झाली असती, फेकण्यापेक्षा म्हटलं आपण कोबीचे पराठे करूया भाजी न करता. तर इथे मी हाय फ्लेमवरती कांदा आलं त्यात सगळं परतून घेतलं. त्यानंतर आपले नेहमीचे कोरडे मसाले ॲड केलेले आहेत. हा आहे संडे गरम मसाला. आणि त्यानंतर मी कोबी ॲड केलेली आहे, बारीक किसून घेतली होती किसणीने. तर स्वच्छ धुवून मी निथळत ठेवली होती, त्यातलं पाणी निथळेपर्यंत. त्यानंतर मी कोबी ॲड केली आणि हाय फ्लेमवरतीच पटकन परतून घेतलं आहे. पूर्ण शिजवायची गरज नाही आहे, कारण आपण त्याचे पराठे करणार आहोत. त्यानुसार आणि चवीनुसार त्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स केलेलं आहे आणि गार झाल्यानंतरच मी पराठे त्याचे करणार होते. पण हे स्टफिंगसाठी काही जण स्टफिंग करतात, स्टफ करून मग पराठे लाटतात, जसे की आपण मोदक हे करतो तयार, तर त्याच पद्धतीने. पण इथे ना हर्ष झोपला होता आणि तो उठण्याआधी मला हे पराठे वगैरे बनवायचे होते, म्हणून काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये मी पाव चमचा ओवा हे टाकला. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं. त्यानंतर जी काही स्टफिंग तयार केलेली होती ना, ती मी टाकून ॲड करून मळून घेतली आणि पटकन लाटून घेतली. आता तुम्ही म्हणाल की लाटून कोण करतं ना, आधीच कशाला लाटून ठेवायचं. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, हर्ष उठला ना की काहीच करून देत नाही. तो खूप असं उठल्यावरती खूप लाडात येतो, त्याला जवळ घ्यायला लागतं. जवळजवळ 1 तास माझा त्यामध्येच जातो, म्हणून म्हटलं तो उठण्याआधी पटकन जेवण करावं. चपात्यासुद्धा मी याच पद्धतीने करते, लाटून घेते, छान पीठ मळून मुरेपर्यंत. मुरल्यानंतर मी चपात्या लाटून घेते, पराठे आणि चपात्या. त्यानंतर मी पटापट भाजून घेते. तर अशा पद्धतीने ना माझा वेळही वाचतो, जेवणही लवकर होतं आणि मेन म्हणजे सिलेंडरची बचत होते. तर दोघं-तिघंच आहोत ना आता आम्ही, त्यामुळे मी ही ट्रिक नक्की वापरते चपात्या आणि पराठ्यासाठी. तर इथे मी मिशोवरून 3 डेकोर पीस मागवले होते. तर हे डेकोर पीस मी तात्पुरते अशा पद्धतीने हँग करून ठेवले आहेत. प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा मी हे अरेंज कसे करू. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.